चे ग्रामस्थ आहोत आणि आम्हाला धुलीचा प्रदूषणाचा खूप त्रास होतो कुंडेवालमध्ये. ओला, कुंडेवाल आणि बाबाईपाडा, कातकारवाडी पण त्याच्यामध्ये समावेश आहे. तर याच्यामध्ये तहसीलदारांना आम्ही पत्र दिलं होतं, आमच्या सरपंचासोबत आम्ही पत्र दिलं 2022मध्ये. याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. काल त्यांनी अचानक कारवाई केली, पण ती अर्धवट केलेली आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की ती पूर्ण कारवाई करायला पाहिजे, अर्ध बंद आणि अर्ध चालू नाही, पूर्ण करायला पाहिजे बंद, हेच आमचं मागणं आहे. बस एवढंच. पूर्ण आपलं खूप सांगण्यात भेटत नाही झाली. आता जाणार आहोत आम्ही भेटायला, त्यांना पत्र द्यायला, पण भेट नाही झालेली आहे. तहसीलदार आहेत की नाही आधी आम्हाला काही सांगितलं नाही. आता आम्ही जाणार, सगळे गावकरी मंडळी आहेत, शेजारचे गावले आहेत, सगळे आम्ही आहोत गावले जाऊन. आज जाऊन त्यांना भेटतो, ते काय सांगतात त्याचा विचारतो. नेमका त्रास तिकडे काय होतो? प्रदूषणामुळे एवढा त्रास झालेला आहे की माणूस माणसाला दिसत नाही समोरचा. हार्ट अटॅक वाढला आहे, कातकरी मिले ना आपल्या, हार्ट अटॅकचा परिणाम वाढला आहे. कोणत्या कारणामुळे ते प्रश्न झालं? हे सगळं क्रेशरच्या प्रॉब्लेम झालेले आहेत, भरपूर चालू आहेत तिकडे एअरपोर्टमध्ये, बाबाईपाडामध्ये, कुंडेवालमध्ये. या सर्वच कारण आहेत त्यांच्या. आणि ते केमिकलचा एवढा त्रास होतो सगळ्यांना, म्हातारी वगैरे भरपूर आता वारले, ते जवानांना जे आहेत त्यांना त्रास होतात, म्हणजे मुलांना त्रास होतो याचा प्रदूषणाचा. याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आमचं. पण याच्यावर कोणीही कारवाई केलेली नाही. काल फक्त अर्धवट कारवाईसाठी आले होते, थोडीसाठी, आणि निघून गेले. थोडं अर्धं बंद केलं, अर्धं चालू आहे. त्याच्यासाठी आम्हाला वाटतं, आमचं म्हणणं आहे की सर्वच बंद व्हावे ते. आम्हाला त्रास म्हणजे आम्हाला त्रास होणार नाही कोणाला. अर्ध बंद होतं कारण काय ते आता त्यांनाच माहिती आहे. त्यांना आपण काय करणार, काही सांगितली आम्हाला, अर्ध सांगितले आम्हाला. मॅडमला भेटलो आम्ही, सर्कल मॅडमला, ते सांगतात की आम्हाला एवढीच कारवाई करायला सांगितली आणि पेपरवर कारवाई काही नाही. हा ग्रामपंचायतीतून लेटर आणलेला आहे. पूर्वी 2022ला पण हाच असाच लेटर आणला होता. आणि त्याच्यावर प्रदूषणचे जे लोक आहेत, जे अधिकारी आहेत, ते पण येऊन फक्त त्यांचे ते स्केल मोजून जातात आणि कमी करून, कोणी पैसे दिले की कमी करून त्यांना परमिशन देऊन मोकले होतात. सरळ हा मुद्दा आहे. आणि आज जर हा बंद झाला नाही तर आज आम्ही तिथे आंदोलनाला असणार, रस्त्यावर मेन हायवेला आम्ही घेराव घालणार आहोत आणि रस्ता बंद करणार आहोत. एवढी आमची गावातल्यांची मागणी आहे. गावाला काढा गेल्यात आणि खूप ब्लास्टिंग होतात, त्याच्यामुळे गावाची घरं आमची किलकिली झालेली आहेत. जुनी घरं आहेत आमची, कोणाची पत्र्याची आहेत, कोणाची विटांची आहेत, सगळं किलकिली झालेले आहेत. त्याचा पण आम्हाला काही मोबदला भेटला नाही. वारंवार आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, कुठे पोलिटिशियनला तक्रारी केल्या आहेत, तहसीलला केल्यात, पण कोणीही त्याचा रिप्लाय करत नाही. आहे का तर ते काही उत्तर द्यायला मागत नाही. आम्हाला वरून आदेश आहे, एवढं ते बोलतात. नेमकं काय आजार उभा? आता आपल्या गावामध्ये कॅन्सर वाढला आहे, धुलीमुळं हार्ट अटॅकचा परिणाम वाढला आहे, श्वसन विकाराचा हे वाढलेत. हे यांचा दखलंदाजी काही घेत नाही काहीच, बिंदास सर्व चालू आहे. या ठिकाणी तहसीलदार आपल्याला मिळाले नाही. या ठिकाणी आज आले की नाही ते माहिती नाही, पण या ठिकाणी आले नसले तर पुढची भूमिका काय असणार आहे? ते बंद करायची भूमिका ठेवू सर्व गावकरी मिळून.